महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS, BMS, BHMS कॉलेजला परस्पर ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बंदी घातल्याच्या बातम्या, तशा प्रकारचे गॅजेट आपण सोशल मीडियावर पाहिलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्र राज्यातील मॅनेजमेंटचे ॲडमिशन किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याचे ॲडमिशन पूर्णपणे बंद झालेले आहेत का, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाकडे सुरुवात करूयात. मुख्य विषय आहे कॉलेजला MBBS, BDSला परस्पर प्रवेश देण्यास CETची बंदी. परस्पर प्रवेश म्हणजे काय आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, या दोन्हीतला फरक जो आहे तो आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागणार. बातमी नेमकी काय? खाजगी वैद्यकीय कॉलेजाकडून संस्थात्मक स्तरावर प्रवेश फेऱ्या राबवून करण्यात येणाऱ्या मनमानीला यंदापासून आळा बसणार आहे. यात कॉलेज स्तरावर राबविण्यात येणारी प्रवेश फेरी रद्द केली असून आता यंदापासून राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे MBBS आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्षाच्या सर्व प्रवेश फेऱ्या केंद्रीभूत प्रक्रियेतून घेतल्या जातील. परस्पर ॲडमिशन म्हणजे काय किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया घेण्याची जी काही ऑथॉरिटी आहे ते महाराष्ट्र CET सेलकडे आहे. याच्यामध्ये सध्या आपण MBBS, BDS पुरतं बघूया. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहेत, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जे काही कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आहेत, हे सगळे गव्हर्नमेंट स्टेटसमध्ये येतात. दुसरा प्रकार आहे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. पहिले 25 होते आणि नव्याने 2 मान्यता मिळालेल्या आहेत, तर हे 27 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आता याच्यामध्ये सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे ते सुद्धा पाहूयात. गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% सीट या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% सीट ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट, 15% ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या MCCच्या प्रवेश प्रक्रियेतून त्या ठिकाणी भरल्या जातात. संपूर्ण राज्यभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट भरण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. 85% सीट ज्या आहेत त्या स्टेटमधल्या महाराष्ट्र राज्यातील डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांचं 10वी-12वी महाराष्ट्र राज्यातून झालेलं असणं गरजेचं आहे. काही त्याला अपवाद आहेत शासकीय कर्मचाऱ्यांचे, डिफेन्सचे किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे, परंतु जनरली विद्यार्थ्यांना 2 क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण करावे लागतात. डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं पाहिजे आणि 10वी-12वी महाराष्ट्रातून झालेली असणं गरजेचं आहे स्टेट कोट्यासाठी. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे? 85% सीट ज्या आहेत ह्या मेरिट बेसवर भरल्या जातात. म्हणजेच विद्यार्थ्यांना मेरिट बेसवर सगळे स्कॉलरशिपचे बेनिफिट विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतात. जे विद्यार्थी मेरिट बेसवर ज्यांचं सिलेक्शन होतं म्हणजे फी माफी किंवा स्कॉलरशिप ज्या आहेत कॅटेगरीचे बेनिफिट या 85% सीटला देतात आणि 15% सीट ज्या आहेत ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा याला आपण मॅनेजमेंट कोटा असं सुद्धा म्हणतो, परंतु ऑथराईज शब्द जो आहे तो इन्स्टिट्यूशनल कोटा आहे. ह्या 15% सीट. आता या 15% सीटवर टोटल ॲडमिशनच देणं बंद झालंय का, तर तसं झालेलं नाही. 15% मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या ज्या सीट आहेत त्या सुद्धा यावर्षी भरल्या जाणार आहेत. परंतु दरवर्षी काय व्हायचं की 3रा-4था राऊंड झाल्यानंतर ज्या कॉलेजच्या सीट वॅकंट राहिलेल्या आहेत त्या कॉलेजच्या सीट भरण्याची संपूर्ण जबाबदारी CET सेल जे आहे ते कॉलेजकडे द्यायचं आणि तशा प्रकारे नोटीस सुद्धा काढायचं. म्हणजे 3-4 राऊंड झाले मेरिटचे तरीही कॉलेजच्या सीट जर वॅकंट असतील तर त्यासाठी CET सेलकडनं एक नोटीस यायची की बाबा हे कॉलेज स्तरावरच तुम्ही त्या ठिकाणी राहिलेल्या सीट भरून घ्या. मग ते तुमची मेरिटची सीट असेल किंवा IQ कोट्याची एखाद दुसरी सीट राहिली असेल ती कॉलेजच्या स्तरावर भरून घ्या आणि अशा प्रकारे नोटीस काढायचं आणि कॉलेजचे मेल ID विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रोव्हाइड करायचं. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स आणि CET सेलचा एक फॉर्म येत असतो ऑफलाईन फॉर्म, त्याची प्रिंट काढून तो भरून पेनानी आणि त्याच्या मागे डॉक्युमेंट अटॅच करून ह्या कॉलेजच्या मेल IDवर पाठवायला सांगायचे आणि कॉलेज आपल्या वेबसाईटवर जे आहे ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी लावून त्यातून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करायचं. म्हणजे संपूर्ण एक राऊंड जो आहे तो संपूर्ण कॉलेजच्या हातात त्या ठिकाणी जात होता. मग ते मेरिटच्या सीट असो, एखाद्या कॉलेजच्या 1-2 मेरिटच्या सीट किंवा कॅटेगरीच्या सीट असतील किंवा मॅनेजमेंटच्या 2-4 सीट उरल्या असतील तर ते कॉलेज आपल्या स्तरावर त्या ठिकाणी भरून घेत होतं. ह्या कॉलेजच्या स्तरावरचा जो राऊंड आहे तो पूर्णपणे रद्द झालेला आहे. परंतु IQ कोट्याच्या ज्या सीट आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने पहिल्या राऊंड पासूनच त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना जे आहे
जर विद्यार्थ्याला फक्त मेरिटसाठी काउन्सिलिंग करायची आहे तर 1,000 फीस आहे, आणि जर बोथ कोटा मेरिट आणि मॅनेजमेंट किंवा IQ कोटा करायचा असेल तर फॉर्मची फीस 6,000 भरून विद्यार्थी पहिल्या राऊंड पासूनच कॉलेज इन्स्टिट्यूशनल कोट्यामध्ये त्या ठिकाणी टाकू शकतो. इन्स्टिट्यूशनल कोट्यामध्ये कॉलेज टाकल्यानंतर नियमानुसार शासनाच्या 3 पट फीस, जी ओपन कॅटेगरीची जी फीस आहे गुणिले 3 केल्यानंतर त्या कॉलेजची फीस त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सिलेक्शन आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. कुठलीही शेवटची मेरिटची सीट असो किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याची सीट असो, हे कॉलेज लेवलला त्या ठिकाणी भरली जाणार नाही. हा कॉलेज लेवलचा राऊंड रद्द झालेला आहे. मॅनेजमेंट कोट्याच्या ज्या काही सीट आहेत त्या जशाच तशा आहेत, त्या भरल्याच जाणार आहेत. ते फक्त ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी भरणार जाणार आहे. त्या ठिकाणी सिलेक्शन म्हणजे मागच्या वर्षीपर्यंतही जरी बघितलं तर फर्स्ट सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सिलेक्शन CET सेल त्या ठिकाणी देतच होतं, परंतु एखाद दुसरी सीट राहिली किंवा मेरिटची एखाद दुसरी सीट राहिली ती कॉलेज स्तरावर भरण्याऐवजी CET सेल यंदापासून ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी भरली जाणार आहे. म्हणजेच एक जरी सीट राहिली शेवटपर्यंत ती ऑनलाईन पद्धतीनेच भरली जाणार आहे. कॉलेजकडे त्याचा कसलाही अधिकार दिला जाणार नाही. म्हणजेच कॉलेज लेवलचा जो राऊंड आहे तो रद्द झालेला आहे. मॅनेजमेंटच्या सीट आहेत त्या पहिल्या राऊंड पासूनच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं आहे हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये, मग ते MBBS असो, BDS असो, BMS असो, BHMS असो, तुम्ही पहिल्या राऊंड पासूनच IQ कोटामध्ये कॉलेज त्या ठिकाणी भरू शकता. सिलेक्शन जे आहे ऑनलाईन पद्धतीने येईल आणि ऑथराइज फीसनुसार जी काही फीस आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला भरावी लागणार. त्यामुळे मॅनेजमेंट कोटा हा रद्द झालेला नाही. फक्त कॉलेजच्या लेवलचा जो काही राऊंड आहे शेवटचा, जो कॉलेजला भरायला देण्यात येत होता, तो पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तशा प्रकारचं गॅजेट आहे. ऑफिशियल CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यावर या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. परंतु ह्या सीट ज्या आहेत ह्या अशाच असणार आहेत, फक्त ह्या ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. याचा एकही राऊंड मेरिटची सीट असो किंवा मॅनेजमेंट कोट्याची सीट असो किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याची सीट असो, ही कॉलेज लेवलला भरली जाणार नाही. एवढाच तो फरक झालेला आहे. कुठल्याही प्रकारच्या सीटमध्ये त्या ठिकाणी कमतरता आलेली नाही. आता कॉलेज लेवलचा जो काही राऊंड आहे तो का बंद करण्यात आलेला आहे, तर बऱ्याचशा मेरिटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजला वेगवेगळ्या प्रकारची अडवणूक होत होती किंवा IQ कोट्याच्या ज्या सीट आहेत त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना अडवणूक होत होती. तशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी केलेल्या होत्या. त्या धर्तीवर तो निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मॅनेजमेंट सीट घ्यायची तो विद्यार्थी त्या ठिकाणी आपली सीट घेऊ शकतो. त्यामुळे मॅनेजमेंट कोटा हा बंद झालेला नाही. दुसरा एक महत्त्वाचा बदल केलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. जो काही गॅजेट आहे ते आपल्यापर्यंत आल्यानंतर ऑफिशियली वेबसाईटवर किंवा CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर आपण त्या ठिकाणी पूर्ण त्याचा अनालिसिस करूनच त्याच्यावर त्या ठिकाणी व्हिडिओ बनवूयात. श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग क्लोज झालेले आहेत. फॉर्म भरण्यापासून म्हणजेच विद्यार्थ्याचं फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होईपर्यंतची संपूर्ण जबाबदारी आमची होती. फॉर्म भरण्याचे जे काही ऍडमिशन आहे ते पूर्णपणे क्लोज झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त माहितीसाठी त्याच्यामध्ये झूम वेबिनार आहे, कॉल सपोर्ट आहे, चॅट सपोर्ट आहे. विद्यार्थीचं घरी आपला फॉर्म स्वतः भरू शकत असेल किंवा चॉईस फिलिंग करू शकत असेल, फक्त गायडन्ससाठी, प्रवेश प्रक्रियेचे सगळे नियम व्यवस्थित समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला मिळणाऱ्या कॉलेजेसची आयडियल प्रेफरन्स मिळवण्यासाठी छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स अजूनही त्या ठिकाणी चालू आहेत. कालपर्यंत याच्यामध्ये 200 सीट होत्या, परंतु सध्याच्या घडीला याच्यामध्ये 179 सीट राहिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे जॉईन करायचं असेल, आपला 2499 ची विचारणा होते. हा जो कोर्स आहे तो पूर्णपणे फुल झालेला आहे. आता आपण 499च्या कोर्सकडे जातोय. तो पण येत्या 1-2-3 दिवसात फुल होण्याची शक्यता आहे. 499 रुपये ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये भरू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइडची लिंक आहे. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर iOS लिंक सुद्धा ॲपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन जॉईन करून पेड काउन्सिलिंग किंवा 1-to-1 काउन्सिलिंग या टॅबवर क्लिक करून 4,999चं जे काही पेमेंट आहे त्याच ठिकाणी करून तुम्ही ह्या कोर्समध्ये त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा अगदी लिमिटेड सीट त्या ठिकाणी उरलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन काउन्सिलिंग करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी सध्या तरी आपल्याकडे कुठल्याही प्रकारची वॅकन्सी राहिलेली नाही. जे काही आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये ऑनलाईन कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.